Drop it. Hello students, how are you? I hope you all will be fine. वेलकम टू शारदा कोचिंग अकॅडमी, जिथे आपण इंग्लिश शिकतो खूप सोप्या भाषेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या 10वीचा चौथा टॉपिक म्हणजेच बी स्मार्ट शिकायला सुरुवात करणार आहोत. हा टॉपिक एक लेख आहे ज्याच्यामध्ये यशापर्यंत जाण्यासाठी आपले उद्दिष्ट कशा पद्धतीने निर्धारित करावेत याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे. तर आज आपण हा टॉपिक 4 भागांमध्ये शिकणार आहोत. फर्स्ट, इंट्रोडक्शन ऑफ द टॉपिक. सेकंड, एक्सप्लेनेशन ऑफ द टॉपिक. थर्ड, इंग्लिश वर्कशॉप. अँड फोर्थ, स्पेशल इंग्लिश ग्रामर क्वेश्चन्स. ओके, सो लेट्स स्टार्ट. Let's see the introduction of this topic. In this topic, the writer says that it is very important of setting goals in our life. Setting goals give an individual a sense of originality and acts as a stepping stone for the path that lies ahead. Here the writer has given 5-step approach where an individual needs to be smart in order to excel in life. Being smart simply means to have specific, measurable, achievable, realistic and time-bound goals. Our wishes, visions, intentions and dreams play an important part in building our imagination and encourage us to decide where we want to be in life. आपल्याला या पाठामध्ये लेखकाने असं सांगितलेलं आहे की ध्येय निश्चित करणे खूप महत्त्वाचे असते आणि ते साध्य करण्यासाठी आवश्यक ती कृती यांची चर्चा या पाठामध्ये लेखकाने केलेली आहे. ध्येय निश्चित करण्यामुळे व्यक्तीला स्वतःमधील नवनिर्मिती क्षमतेचा प्रत्यय येतो आणि पुढील मार्गावर वाटचाल करण्यासाठी, यशाच्या पायऱ्या चढण्यासाठी तो योग्य ती कृती करतो. जीवनात श्रेष्ठता मिळवण्यासाठी व्यक्तीला स्मार्ट होणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक अशा 5 पायऱ्यांचा दृष्टिकोन या पाठामध्ये लेखकाने मांडलेला आहे. स्मार्ट या शब्दामधील प्रत्येक अल्फाबेटपासून सुरू होणारे स्पेसिफिक, मेजरेबल, अचिवेबल, रिअलिस्टिक आणि टाईम बाउंड असे 5 टप्पे ध्येय निश्चित करण्याबाबत लेखकाने वापरलेले आहेत. स्पेसिफिक म्हणजेच आपले निश्चित ध्येय हवे. मेजरेबल म्हणजेच ते मोजता येण्याजोगे हवे. अचिवेबल म्हणजे साध्य करण्याजोगे असावे. रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी असावे. आणि टाईम बाउंड म्हणजेच त्याला कालमर्यादा किंवा कालबद्धता असावी. सो लेट्स सी द टॉपिक. पार्ट फर्स्ट. चॅम्पियन्स आरंट मेड इन जिम्स. क्रीडा स्पर्धांमधील विजेते हे काही व्यायामशाळांमध्ये म्हणजे जिम्समध्ये तयार होत नाहीत. चॅम्पियन्स आर मेड फ्रॉम समथिंग दे हॅव डीप इनसाइड देम. त्यांच्यामध्ये खोलवर असलेल्या काही विशेष गोष्टींमुळेच ते विजेते बनतात. मग कोणत्या आहेत त्या गोष्टी? अ डिझायर, अ ड्रीम, अ व्हिजन. अ डिझायर मीन्स तीव्र इच्छा. अ ड्रीम म्हणजेच एक मोठे स्वप्न. अ व्हिजन म्हणजेच एक दूरदृष्टी. दे हॅव टू हॅव द स्किल अँड विल. त्यांच्याकडे स्किल म्हणजेच कौशल्य आणि विल म्हणजेच इच्छाशक्तीसुद्धा असायला हवी. बट द विल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द स्किल. पण इच्छाशक्ती ही कौशल्याहून अधिक बळकट असायला हवी. सक्सेसफुल प्रोफेशनल्स, कितीतरी यशस्वी व्यावसायिक, थ्राईव्ह इन द सेम मॅनर. ते सुद्धा याच प्रकारे उत्कर्षित होतात. वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. आपल्या सर्वांमध्येच नॅचरल टॅलेंट म्हणजेच उपजत बुद्धिकौशल्य असतात. इफ वी यूज दॅट टॅलेंट टू सेट आवर गोल. जर आपण ती बुद्धिमत्ता टू सेट आवर गोल्स म्हणजेच ध्येय निश्चित करण्यासाठी वापरली तर वी कॅन इझिली गेट सक्सेस इन लाईफ. तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये सहजरित्या यश प्राप्त होतं. वी शॅल नॉट अचीव आवर गोल्स इफ वी डू नॉट टेक ॲक्शन टू अचीव देम. आपल्याला आपली उद्दिष्ट कधीच मिळणार नाहीत जर आपण त्या दिशेनं पावले टाकली नाहीत किंवा कृती केली नाहीत तर. सेटिंग गोल्स has 2 valuable assets. Setting goals has 2 valuable assets. ध्येय निश्चित करत असताना 2 अतिशय महत्त्वपूर्ण पैलू म्हणजेच व्हॅल्युएबल ॲसेट्स आहेत. अ सेन्स ऑफ ओरिजिनॅलिटी म्हणजेच कल्पकतेची किंवा नवनिर्मितीची क्षमता किंवा जाणीव. अँड अ स्टेपिंग स्टोन टू इल्युमिनेट द पाथ. आणि तो मार्ग सुकर किंवा स्पष्ट करणारी पहिली पायरी.
गोल्स पुट वन ॲट द हेम ऑफ लाईफ आणि आपली उद्दिष्ट ही आपल्या आयुष्याची सूत्रे योग्य प्रकारे हाती घेऊ शकतो. पर्सिविंग देम ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन आणि त्या उद्दिष्टांचा गोल्सचा पाठलाग करणं ॲक्नॉलेजेस अ बेटर फ्युचर सिच्युएशन ज्यामुळे आपलं उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळत असते. बेटर फ्युचर सिच्युएशन मीन्स उज्ज्वल भविष्याची शाश्वती मिळणे. दे हेल्प द स्टीर अ कोर्स ऑफ लाईफ आणि ते आपल्यासमोर आयुष्याची गाडी रुळावरून न घसरता जीवनरूपी नौका न भरकटता ठरवलेल्या सुरळीत मार्गावरून पुढे नेता येते. दॅन सिम्पली ड्रिफ्टिंग अलॉंग फक्त खेचत न नेता अँड लेटिंग थिंग्स हॅपन सगळ्या गोष्टी सरळ न घडू देता. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. सेटिंग गोल्स म्हणजे ध्येय निश्चित करणे हे वर करणे सोपे वाटत असले तरी बट फॉर सम काही लोकांसाठी इट इज क्वाईट चॅलेंजिंग. ते कितीतरी आव्हानात्मक असतं. फिअर ऑफ फेल्युअर म्हणजेच अपयशाची भीती मे बी अवॉइडेड इन द ॲब्सेन्स ऑफ एनी गोल्स. कोणत्याही उद्दिष्टांच्या अनुपस्थितीमध्ये टाळता येऊ शकते. पण आफ्टर ऑल शेवटी वन हॅज टू डिसाईड व्हॉट वन वॉन्ट्स टू अचीव इन द एंड. आयुष्याच्या शेवटी आपल्याला काय मिळवायचं आहे हे एखाद्या व्यक्तीला ठरवावंच लागतं. टू ॲकॉम्प्लिश गोल्स ध्येय साध्य करायचे असेल तर एक्सपर्ट्स रिकमेंड अ 5 स्टेप ॲप्रोच. काही एक्सपर्ट्सनी म्हणजेच तज्ज्ञ लोकांनी 5 टप्प्यांचा मार्ग अवलंबण्यास सांगितलेला आहे. 5 स्टेप ॲप्रोच मीन्स 5 टप्प्यांचा मार्ग. ते असे म्हणतात स्मार्ट गोल्स आर मेथडॉलॉजी ऑफ थिंकिंग. स्मार्ट गोल्स ही आपल्याला यश मिळवण्याची एक विचार पद्धती आहे. मेथडॉलॉजी मीन्स विचार पद्धती दॅट हेल्प्स पीपल रीच सक्सेस जी की लोकांना यश मिळवण्यासाठी नेहमी मदत करत असते. स्मार्ट स्टँड्स फॉर. स्मार्ट हा शब्द खालील 5 शब्दांसाठी वापरला जातो. एस फॉर स्पेसिफिक, एम फॉर मिजरेबल, ए फॉर अचिवेबल, आर फॉर रिअलिस्टिक अँड टी फॉर टाईम बाउंड. स्मार्ट हा शब्द 5 शब्दांच्या अर्थाने वापरला जातो जो की ज्यामध्ये ते ध्येय विशिष्ट असावं लागतं. स्पेसिफिक मीन्स विशिष्ट असावं लागतं. मिजरेबल म्हणजे मोजता येण्याजोगं असावं लागतं. अचिवेबल म्हणजे प्राप्त करण्यायोग्य. रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी. अँड टाईम बाउंड म्हणजेच काल मर्यादित असावं लागतं.